रिक्षावाला येत नाही, टालीवाला येत नाही, का आम्हाला एवढा त्रास होतो. पासून एमआयडीसी रस्त्याचे आहेत की अत्यंत बिकट परिस्थिती ह्या रोडची झालेली आहे. पासून इथं रोड बी झाले नाहीत, दिवे नाहीत, काही नाहीत. रात्री तर पूर्ण अंधारच आहे, लाईट तर सगळे बंद आहे. कोणी बघणार नाही, याला वालीच नाही असं झालं. 20 वर्ष झाले रस्ता नाही आहे. MIDC हा 1992 साली कॉर्पोरेशनच्या हस्तांतरित झाल्यापासून रस्ते खराब झाले. सोलापुरी चादर, सोलापुरी टावेल यामुळे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगाला चादर टावेल पुरवठा करणारा सोलापूर शहराची ओळख निर्माण झाली आहे. परंतु ज्या एरियामधून चादर टावेल उत्पादन होतो त्याच एरियाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. या ठिकाणी ना रस्ते व्यवस्थित आहे, ना लाईटची व्यवस्था आहे, ना ड्रेनेजची व्यवस्था आहे. या पूर्व विभाग इंडस्ट्रीज एरियाला कोणी वालीच नाही आहे का, असा प्रश्न येथील प्रत्येक कारखानदाराला व कामगारांना पडलेला आहे. पूर्व विभाग इंडस्ट्री एरियामध्ये 60 ते 70 हजार कामगार काम करतात. या 60 ते 70 हजार कामगारांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक काम करतात व सोलापूर शहरातील विविध एरियामधून काम करत असतात. परंतु याकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे. नमस्कार, मी निरंजन बोतूल, शोभाराजे न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पूर्व विभाग इंडस्ट्रीज एरिया म्हणजे MIDC म्हणजे खड्ड्यांचे एरिया असं बनलेले आहे. भाग 3 मध्ये आज आपण येथील कारखाना जे चालवतात की रेडीमेड काम चालवतात त्यांचा आपण त्या मालकांचा आपण मुलाखत घेणार आहे की त्यांना आपण काय काय त्रास होतो. नमस्कार, मी महाराष्ट्र रेस्टॉरंटचा मालक बोलतो. इथं 20 वर्षांना ज्यावेळी आमची MIDC होती त्यावेळी सुविधा भरपूर चांगली होती. आता जे ती सुविधा आहे भरपूर काहीच नाही. रोड एवढा खराब आहे. ERT चौक ते मया ट्रायल्स या रोडला सायकलसुद्धा जाता येत नाही, चालत जाता येत नाही, भरपूर चिखल झाला आहे. तिथून ते मया ट्रायल्स ते मंगलगिरी कारखाना त्या रोडचं तसं MIDC एवढे बेकार रोड आहेत. आम्हाला कोण भाड्याने या म्हणून रिक्षावाला येत नाही, टालीवाला येत नाही, का आम्हाला एवढा त्रास होता. मेहरबानी करून आम्ही प्रशासनाला विनंती करतो इथले सुविधा करावी अशी आम्ही आमची सोलापूर MIDC अक्कलकोट रोड येथेतर्फे मागणी करतो. नमस्कार, मी हिराचंद दत्तात्रय धुळम. आमचं धुळम इंडस्ट्रीज या नावाने आहे आणि इथं MIDC हा 1992 साली कॉर्पोरेशनच्या हस्तांतरित झाल्यापासून रस्ते खराब झाले आणि एकही अंतर्गत तर रस्ते बरोबर नाही आहे आणि लाईटची व्यवस्था हे सर्व खड्डे आहेत, सर्व लाईट आणि रोड्सचे खूप प्रॉब्लेम आहेत. कामगार येत नाहीत. कामगार आमच्या फॅक्टरीमध्ये इकडच्या फॅक्टरीमध्ये कामगार न आल्यामुळे प्रोडक्शनवरती परिणाम होतो, आमच्या सेलवरती परिणाम होतो आणि ट्रॉलीवाला येऊन माल घेऊन जात नाही. हे सर्व प्रॉब्लेम आहे. सर्व स्थानिक नेत्यांना पण आम्ही दरवेळी इन चॅनलच्या माध्यमातून सांगून पण काहीच होत नाही आहे. आणि म्युन्सिपल कर तर सर्वात जास्त MIDCमध्ये आणि आम्ही वेळोवेळी इन पिरियडमध्ये आम्ही देत राहतो त्याचा, तरी पण व्यवस्था काही होत नाही. याकडे लक्ष द्यावं शासनाने. पासून इथं रोड बी झाले नाहीत, दिवे नाहीत, काही नाहीत. खड्ड्यात माणसं पडून ॲक्सिडेंट व्हायला तिथं. पाठपुरा करून सुद्धा होत नाही. कित्येक वेळा पाठपुरा केला, आज टाकतो उद्या टाकतो, निधी नाही ते नाही. नळं फुटलं, 5-5 नळ यायला आहेत तर 5 लाईन फुटले, 5 नळं फुटलेले आहेत. नमस्कार, माझे नाव हुसेफ बागवान, मी भारत टाइम्समध्ये बोलतो. गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतोय की MIDC जी आहे त्याची जे रोडची वाहतूक आहे ती अत्यंत बिघडलेली आहे, खराब झालेली व्यवस्था आहे. पावसाच्या वेळेस तुम्ही ते आलात तर तुम्ही ओळखणार नसाल की ही MIDC आहे का. हा रस्ता MIDC दिसतो का, कारण की इथे जे लोक आहेत, काम करणारे व्यक्ती आहे, जे रिक्षावाला म्हणा, ऑटोवाला म्हणा, सायकलवाला जर इथे आला आणि 2 व्हीलरवाला जर इथे आला पावसात तर तो वाहून जातो. अशी आहे परिस्थिती MIDC होते. गेल्या काही वर्षापासून MIDC रस्त्याचे आहेत की अत्यंत बिकट परिस्थिती ह्या रोडची झालेली आहे.
तर आम्ही अशी मागणी करतो की लवकरात लवकर MIDC जे रस्ते आहेत ते व्हावं आणि जे लोक आहेत ज्यांना जी गैरसुविधा होते की MIDC आले की बाबा आम्ही इथं काय तर अटकणार, आमची रिक्षा किंवा ऑटो फसणार, हे त्यांना राहता कामा नये. तर आम्ही मागणी करतो भारत टाइल्सकडनं की हे रस्ते लवकरात लवकर व्हावे अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. ट्रॉलीमध्येच माल जातो. तर ट्रॉलीवाले येतात का? ट्रॉलीवाल्यांना इतकं आम्हाला रिक्वेस्ट करावा लागतो की बाबा तुम्ही या आमचं गिऱ्हाईक आहे त्यांना आम्हाला माल वाहतूक करायचं आहे. तर ट्रॉलीवाला आमचा म्हणलो की आम्हाला असं म्हणतो की आम्ही तुमची जर वाहतूक घेऊन गेली तर ते टाईल जे फुटलेत ते आमची आम्ही जबाबदार घेणार नाही, कारण की तुमचे जे MIDC रस्ते आहेत ते अत्यंत बिकट आहेत असं ट्रॉलीवाल्याचं आम्हाला म्हणणं आहे. तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून आम्ही आमच्या दुकानदारांना बोलवतो. माझं नाव विश्वनाथ तिंदे आहे. मी इथं जवळपास 8 ते 10 वर्षापासून ट्रॉली चालवतो आणि इथं एवढं खड्डे आहेत की पाऊस जर पडलं तर रस्ता पण कळत नाही आणि ते पाणी पण कळत नाही. एकाच ते रस्त्यात आमची गाडी रुतते आणि पुन्हा ते काढायला पण भरपूर त्रास होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला कमरेला पण त्रास होत आहे, आम्हाला मानेला पण त्रास व्हायला लागला आहे. जर रस्ता जर चांगला झाला तर सगळ्यांना पण ते सोयीचं होईल. सगळ्या MIDCमधले रस्ते पूर्ण खड्डेमय आहेत. आम्ही आमचं लाईफलाईनच्या समोर आमचं गोडाऊन आहे. लाईफलाईनच्या समोर तर एवढे खड्डे आहेत की 10 वेळा त्यांनी बुजवले आहेत, पण एवढे आमचं इंडस्ट्री एरिया असल्यामुळे मोठे मोठे ट्रक येतात जातात, त्याच्यामुळे ते परत तसेच होतात. त्यांना आतापर्यंत वारंवार सूचना देऊनसुद्धा तात्पुरते बुजवतात, परत ते मोठे खड्डे तसंच पडतात. ड्रेनेज लाईनचं पाणी पण सतत रस्त्यावरूनच जात असतं, त्याचीसुद्धा कायमची विल्हेवाट लावलेली नाही आहे त्यांनी. खड्ड्यांमुळे आम्हाला भरपूर त्रास होतो आणि लाईट तर रात्री तर पूर्ण अंधारच आहे. लाईट तर सगळे रस्त्यावरचे लाईट सगळे बंद असेल. मागील कित्येक वर्षापासून आम्ही पाहतो होतो काम करता करता समोर सर्रासपणे ॲक्सिडेंट होत असते. लोक डबल शीट ये जा करणारे वगैरे असते. त्यात साथ गेले की ते पडून काही त्यांची अवस्था बेकार होत असते आणि इथं लाईटची व्यवस्था नाही, काही नाही. रस्त्याची तर पूर्णपणे दुर्दशा झाली. किती वर्षापासून असं? आता मागील कमीत कमी 8 ते 10 वर्षापासून पाहतो. किती लाईटची व्यवस्था नाही आहे किंवा रस्त्याची नाही आहे, रस्ता नाही, काय नाही, सगळं म्हणजे एकदम दुर्दशाच आहे. कुठल्या कोणी बघणार नाही, याला वालीच नाही असं झालं. तुम्ही आतापर्यंत कुठले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार, खासदार, नगरसेवकला तुम्ही सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं, पण कोणी बघतो नुसतं आश्वासनांची खैरात आहे, बाकी काय. तर पाठपुरावा आपल्या मार्फत होऊन जर काहीतरी व्यवस्थित झालं तर बरं होईल. माझं नाव शशिधर बिंगी, MIDCमध्ये प्लॉट नंबर 220 आहे. माझ्या एरियात रस्त्याचे काही पण नाही आहे. 20 वर्ष झाले रस्ता नाही आहे. रस्ता करावा लागेल अशी विनंती करतो सरकारला. तर या मुळात लाईटची व्यवस्था आहे का रात्री? रात्री लाईटची व्यवस्था अजून नाही आहे. नवीन कामगार बसवले पण लाईटला चालू केलं नाही आहे. डेड बॉडी फ्रीझर आमच्या इथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल. पत्ता जेंटल टॉकीज समोर, सोलापूर महानगरपालिका गाळा, अशोक चौक, सोलापूर. मोबाईल नंबर 9372 57 68 70 93 70 90 42 42.